तालुक्यातील मौजे निरवी येथील एक वृद्ध महिला शोभा नामदेव कुलथे वय वर्ष 65 यांनी शिरूर तहसील कचेरीच्या आवारात दिनांक 10 ऑक्टोबर 2024 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याच गावातील गणेश बापूराव शहाणे या अधिकाऱ्याने स्वतः कर्णबधीर असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून एमपीएससी मार्फत मोठे अधिकारी पद मिळवून खऱ्या दिव्यांगांची व शासनाची फसवणूक केलेली आहे। तसेच आम्ही शासन दरबारी याचा पत्रव्यवहार केला असून जून महिन्यात याच ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो, परंतु तहसीलदारांनी त्यावेळी कारवाई करू असे आश्वासन देत आमचे उपोषण थांबवले होते। त्याचप्रमाणे प्रहारचे सर्वेसर्वा व आमदार बच्चूभाऊ कडू यांनी देखील अशा प्रकारे बोगस दिव्यांग दाखले मिळवून व नोकरी मिळवलेल्या अधिकाऱ्यांची यादी शासनाला व एमपीएससीला काही महिन्यांपूर्वी दिलेली होती। तसेच या सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केलेली होती। शिरूर तालुक्यातील निरवीच्या गणेश कुलथे यांचा त्या यादीत 270वा क्रमांक असल्याचे दिसून आले, मात्र अद्यापही शासनाने त्यावर ठोस निर्णय घेतलेला नाही। उपोषणकर्त्या महिलेने हे सर्व पुरावे शासनाला देऊनही त्या वृद्ध महिलेला जर 4 दिवस उलटूनही न्याय मिळत नसेल तर सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। नेमके काय म्हणणे आहे या वृद्ध महिलेचे याचाच आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पूजा खेडकरचं जे प्रकरण उघड झालं, दिव्यांग सर्टिफिकेट घेऊन खोटं, तसंच त्यांनी एक प्रकरण त्या ठिकाणी त्यांच्यावर सगळे सर्टिफिकेट त्यांनी ते उघड केलंय आणि त्यातनं ते दाखवून दिलं त्यांनी की दिव्यांगाचं डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन एक गणेश शहाणे म्हणून एक व्यक्तीने क्लास 2चं पोस्ट पटकावलेले। अजित, तुमचं नाव सांगा, तुम्हाला इथं उपोषण बसायची वेळ आली, काय प्रकार झालाय सगळा? मी शोभा नामदेव कुलथे, राहणार निरवी। मी उपोषणाला अशी बसले की हा दिव्यांग नाहीये आणि यांनी आहे ना एका अपंग व्यक्तीवर हे अत्याचारच होते, ते थांबवावा। तुमच्या आहेत या काय नेमकं सगळं सविस्तर प्रकरण सांगा काय? हा गणेश शहाणे हा दिव्यांग यायली ना 2021 पासून बोगस तो त्या जिल्हाधिकारी मला त्यांनी ना जिल्हाधिकारी झाल्याचं सांगून आमच्या ना बराच अन्याय केलेला आहे। त्यानंतर आम्ही त्याच्या विरोधात 2021 साली उपोषणाला बसलो होतो। त्या टायमाला पण त्यांनी पोलिसांना त्याच्या मित्रांच्या मित्र पोलीस अधिकारी किंवा मोठे प्रशासनातले अधिकारी असल्यामुळे त्यांनी आम्हाला तिथे पुणे स्टेशनला बराच त्रास दिला कोरोना काळामध्ये। तिथलं विषय झाला, त्यांनी प्रकरण दाबलं, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील झालेल्या आहेत। तिथनं सुटला 2022 साली त्यांनी आमच्या घरावर प्राणघातक हल्ला केला होता। प्राणघातक हल्ल्यामध्ये माझी आई जखमी झाली होती, माझ्या घराची तोडफोड केली, माझ्या मुलाला जीवे मारायचा प्रयत्न झाला आणि त्या टायमाला गणेश बापूराव शहाणे हा व्हिडिओ कॉलवर त्याच्या भावाला सांगत होता की यांना जीवे मार, तुम्हाला ना आतमध्ये जाऊन येणार नाही। त्याचा भाचा, बहीण, त्याचे आई वडील, त्याचा भाऊ यांनी माझ्या बायकोचा त्याच्या तात्या हरिश्चंद्र बापूराव शहाणे, बापूराव सखाराम शहाणे आणि प्रसाद माळवी यांनी माझ्या बायकोचा विनयभंग केला। त्या टायमाला माझ्या मुलाला चालू ट्रकवर फेकण्याचा प्रयत्न केला आणि गाव त्याच्या पूर्ण पाठिंब्याला आहे। गाव आहे ना चुकीच्या कामाला पूर्णपणे मदत करते। आता मध्यंतरी, आता मी नाव घेत नाही, मध्यंतरी त्याच्या भावानी एका व्यक्तीने मुलीची छेडछाड केली, तर ते प्रकरण दाबण्यासाठी पण मोठमोठे अधिकारी त्यांनी गाठले, पैसे वाटप केले, यांची पण नावं त्यात आली होती, यांची पण त्यांच्यात नाव आली होती। पण त्यांनी काय केलं, त्यांच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन ते प्रकरण त्यांची नावं थांबवली आणि फक्त ज्या मुलांनी छेडछाड केली त्या मुलाचं नाव आणलं। ते मुलांनी त्या मुलीवर पण दबाव आणला होता, पण ती काही मुलगी समोर येऊन बोलणार नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की यांनी मला 2022 पर्यंत इतका त्रास दिलाय, मला आत्महत्या करण्याची वेळ आणली होती, मला मेंटली टॉर्चर केलं होतं। पण आता त्याच्या विरोधात मला सबळ पुरावे मला सापडलेले आहेत। माझी प्रशासनाला 2023 पासून प्रशासनाच्या मागे आहे, पण प्रशासनाचे जे आहेत ना एमपीएससी आयोगातले मोठमोठे अधिकारी, जे पुण्यात त्याचे कोण कलेक्टर सारखे, कमिशनर सारखे अधिकारी मित्र आहेत, हे त्याला पाठिंबा देतात आणि हे हरिश्चंद्र बापूराव शहाणे त्याचा भाऊ आहे, त्या भावाचे मित्र हे माझ्यावर दबाव टाकून ही प्रकरण थांबवण्यासाठी दडपण आणायचा प्रयत्न करतात। त्यांच्या विरोधात मी देखील ना पोलीस चौकीमध्ये तक्रार केलेली, ह्याच्यामुळे माझी नोकरी सुद्धा गेलेली आहे। मला कामून काढायला लावलं, माझ्या भावाला कामून काढायला लावलं,
हे जे हरिश्चंद्र बापूराव शानीचे गुन्हेगारांशी संबंध आहेत, हे जे पण पुरावे माझ्याकडे आहेत. मग आता ते गुन्हेगारांच्या नावाने मला धमकी द्यायचा, पण गुन्हेगारांकडनं तर काही धमकी आले नाही. पण हा ते गुन्हेगारांचं नाव वापरायचा आणि मला धमकी द्यायचा की तू जर हे प्रकरण वाढवलं तर तुझ्या जीवाला तुझं काही खरं नाही, तुझ्या फॅमिलीचं खरं नाही. आता मी जून महिन्यामध्ये ना उपोषण केलं होतं. मग हे उपोषण मला सांगितले यांनी की तुम्हाला त्याची कारवाई होईन, असं तसं तुम्हाला मी कागदपत्रावर आम्हाला असं सांगितलं. पण इथून गेल्याच्या नंतर आहे ना, मग मी परत म्हणलेली होती इथं साहेबांना की मी परत उपोषण करेन मला जर नाही काही न्याय भेटलं तर. मग ही नंतरून आहे ना, मला गावातली लोक अशी पुढारी लोक रोज घरी येऊन म्हणायची की तू हे माग घे म्हणून. हे उपोषणाचं हे जे केलंय ना आता काय तसं तू माग घे म्हणून. लागतोय नोकरीला, खऱ्याने लागू दे नाही तर खोट्याने लागू दे, पण तू हे माघार घे. पण म्हणजे लोकांचाही तुमच्यावरती दबाव आला. हो, लोकांचा दबाव आला. मोठमोठे लोक जेव्हा माझ्या अन्याय झाला त्या टायमाला मोठमोठे हे आहेत ना राजकीय नेते, गावातले सामाजिक कार्यकर्ते कुणी आले नाही बायांच्या साड्या फिटण्यापासून वाचवायला. पण हे जी नोकरी लागणार आहे त्यांना फायदा होणार आहे या हिशोबाने मग त्याला वाचवायला आले. तुमच्यावर झाला नाही ते त्या सोडून झालं गेलं विसरून जा, पण आता त्याला नोकरी लागू दे. पण हे चुकीचं आहे. मला हे प्रकरण थांबवायचं नाही, हे विषय वाढवायचा आहे. नमस्कार, मी सूरज सरफिलाल गुप्ता, राहणार शिरूर, दिव्यांग सेवक. तर या ठिकाणी शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात शोभा नामदेव कुलते या ज्येष्ठ महिला गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषणासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात बसलेल्या आहेत. तर या उपोषणामागील मुख्य विषय हा आहे, निर्वी येथील रहिवासी श्री गणेश बापूराव शहाणे यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नोकरी मिळवून महाराष्ट्रातल्या तमाम दिव्यांगांच्या न्याय हक्कावर गदा आणण्याचं काम त्यांनी त्यांचा या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळे निर्वी येथील रहिवासी गणेश बापूराव शहाणे यांच्यावर ताबडतोब लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून त्यांचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रद्द करून त्यांना त्यांची केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे चौकशी समिती नेमून त्यांच्या बनावट प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही शिरूर तालुक्याच्या दिव्यांग बांधवांच्या वतीने या ठिकाणी मी करीत आहे. आणि या ठिकाणी जे उपोषणकर्ते ज्येष्ठ महिला आहेत शोभा नामदेव कुलते यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो. नमस्ते, माझं नाव आली आडताप तिरंदाज, मी प्रहार संघटनेत काम करते. हे जे गणेश शहाणे आहेत त्यांनी हे बोगस सर्टिफिकेट काढले आणि ते सर्टिफिकेट लवकरात लवकर रद्द करावे. तो आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे. त्यांनी आमच्या हक्कावर असं अधिकार नाही म्हणजे जतवला नाही पाहिजे. जेवढ्या लवकरात लवकर होईल त्यांनी ते सरकारने त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते कॅन्सल करणे, नाही तर मग आम्ही इथं बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन करू. सागर देवीदास साळंकर, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल. आज या ठिकाणी तहसील ऑफिसला शोभा नामदेव कुलते या 10 तारखेपासून उपोषणाला बसलेल्या आहेत. एक दिव्यांग व्यक्ती आहे गणेश शहाणे राहणार नेरवी याने बोगस दिव्यांग सर्टिफिकेट काढून शासनाची फसवणूक केलेली आहे. तसंच दिव्यांगाचे जे 5% निधी किंवा 5%वर जे हे असतं दिव्यांगांना कोटा असतो सरकारी निधी, सरकारी कोट्यातून त्यातून जागा बळकून त्याच्यावरती कब्जा मिळवलेला आहे. याच्या मागे कोणाचा हात आहे? यांनी सर्टिफिकेट काढून शासनाची फसवणूक करून ती जागा कशी मिळवली, याच्या मागे कोण कोण अधिकारी आहेत यांच्यावर त्वरित कारवाई करावी व गुन्हे दाखल करून गणेश शहाणे याला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. निलेश भाऊ, 5वा दिवस आहे या वृद्ध महिलेच्या उपोषणाला. कोणीच इथे यायला तयार नाही. नेमका विषय आता काय चाललाय? तुम्ही कोणाला पाठपुरावा आता फोन केला, काय विषय? 5 दिवस झाले आजी कुलते आजी ते उपोषणाला बसलेले आहेत. आणि खरं तर ही दुर्दैवाची बाब आहे की एका ज्येष्ठ आजींना
न्यायासाठी उपोषणाला बसावं लागतंय आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही वेळ नागरिकांच्यावर येते, तर याची लाज वाटली पाहिजे सगळ्यांना. दुसरी गोष्ट, संबंधित ज्या विभागाकडे हे प्रकरण चौकशीला गेलेलं आहे, सामान्य प्रशासन विभागाकडे CPTP कक्ष म्हणून आहे, त्या संबंधित कक्षाकडे आत्तापर्यंत अनेकदा फोन केलेत. तिथल्या अधिकाऱ्यांना याबाबत लक्ष घालायला वेळ नाही आहे की संबंधित प्रकरणाचं गांभीर्य नाही आहे. तिथले उपसचिवांना बोलायला वेळ नाही. तिथले एक कुलकर्णी म्हणून एक उपसचिवांचा कर्मचारी अतिशय मुजोरपणे बोलतात. आता तिथले कक्ष अधिकारी आहेत निकम म्हणून, तर यांच्याकडे ते प्रकरण त्यांनी सांगितलं की याबाबत चौकशी सुरू आहे. पण मग ह्यांचं म्हणणं असं आहे की सदर प्रकरणाच्या चौकशीबाबत यांनी पत्र द्यायला पाहिजे उपोषणाच्या अनुषंगाने, परंतु यांचं आज उद्या चाललेलं आहे. जाणीवपूर्वक संयमाची परीक्षा पाहिली जाते. तर नागरिकांचा आज छळ थांबवा. एकीकडे लाडक्या बहिणींचे तुम्ही जाहिराती करता, मला प्रशासनाच्या कुठल्याही याच्यावरती टीका करायची नाही, परंतु ह्या आजीच्या प्रकरणामध्ये दखल घ्यावी. जे काय असेल त्या सत्य चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी अशी आपली अपेक्षा आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी. आतापर्यंत या प्रकरणाबाबत टाळाटाळ करत असलेले, पण आपण सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संबंधित सामान्य प्रशासन विभागातील CPTP कक्षामधील सुशी निकम म्हणून आहेत कक्ष अधिकारी, यांनी सांगितले की आम्ही आज वरिष्ठांशी बोलून याबाबतचे जे काय असेल ते पत्र चौकशीचे संबंधितांना आज देण्याबाबत कार्यवाही करतो असं त्यांनी थोड्या वेळापूर्वी फोनद्वारे सांगितलं आहे. परंतु आता याच्यात खरंच हे गांभीर्याने कारवाई करतात का हे आपल्याला पाहावं लागेल.